प्लास्टिकच्या 1 सेमी त्रिज्येच्या लहान गोळ्या वितळवून वृत्तचिती आकाराची नळी तयार केली. नळीची जाडी 2 सेमी, उंची 90 सेमी व बाह्य त्रिज्या 30 सेमी असेल तर त्या नळीसाठी किती गोळ्या वितळवल्या असतील? बघा, आता या उदाहरणामध्ये आपल्याला ती नळी तयार करण्यासाठी किती गोळ्या वितळवल्या असतील ती संख्या आपल्याला काढायची. मग आपण सर्वप्रथम त्या गोळीचं घनफळ काढूया. गोळीची त्रिज्या 1 सेमी. घनफळाचं सूत्र आपल्याला माहीत आहे 4/3 πr घन. आता या ठिकाणी आपण किमती घालूया. पायची किंमत 3.14 आणि त्रिज्या 1 सेमी. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे 4.19 ग सेमी. आता आपण नळी तयार केलेली आहे वृत्तचिती आकाराची. तिची बाह्य त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 30 सेमी, जाडी दिलेली आहे 2 सेमी. मग त्या नळीची अंतर्गत त्रिज्या म्हणजे आतली त्रिज्या येणार आहे 30 - 2 28 सेमी आणि उंची आहे 90 सेमी. मग आता त्या नळीच्या घनफळाचं सूत्र पाय r वर्ग h. पण r या ठिकाणी असणार आहे बाह्य त्रिज्येचा वर्ग वजा अंतर्गत त्रिज्येचा वर्ग. आणि मग आपण सूत्रामध्ये किमती घालूया. 3.14 गुणिले 90 गुणिले 30चा वर्ग वजा 28चा वर्ग. वर्ग करूयात या ठिकाणी. 30चा वर्ग 900, 28चा वर्ग 784 आणि त्यांची वजाबाकी 116. आणि हे सर्व सोडवून आपलं उत्तर येणार आहे 32,800.8 सेमी घन. आता नळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या एकूण गोळ्यांची संख्या आपण काढूयात आणि त्यासाठी नळीच्या घनफळाला एका गोळ्याच्या घनफळानं आपण भागूयात. म्हणजे 32,800.8 भागिले 4.19 म्हणजे एकूण गोळ्यांची संख्या असणार आहे 7,830.